अहो बघा की आपल्या घराचं काम थांबले, पत्र घालाय बी पैसे नाहीत आपल्याकडे. अगं तू कशाला टेन्शन घेत्या. मी माझ्या भाऊकीतल्या प्रत्येक घरात 2-2 हजार रुपये जरी मागितलं तरी आपल्या घराचं पत्र घालून पैसे शिल्लक राहतील. एवढी मोठी भावकी आहे तुमची. मग हायच. मग चला की आपण त्यांच्याकडे पैसे मागूया. चल चल. बोला की भाऊजी. अहो माझं घर अपूर्ण राहिले, जरा 1-2 हजार रुपये उसने लागणार होतं. अहो सकाळीच मी मेकअप वालीची उधारी भागवली. जरा घरावर पत्रा घालायचा राहिलाय, 1-2 हजार रुपये उसने लागणार होतं. अरे वैभव, सकाळीच बाजार भरला मी घरातला, आता खिशात 1 रुपया नाही माझा. बरोबर. आप्पा घराचं काम जरा अपूर्ण राहिले, मला 2 हजार रुपये उसने द्या की. अरे वैभव, कालच बोलायचं नाही का? कालच मी मस आणली. बरोबर राहू दे. लय भावकी भावकी करत होता, एका तर भावकीतला दिला का पैसे? अगं त्यांच्याकडे पैसे नसल्यावर कुठलं देणार आहेत ते. तसं बी आपल्याकडे पैसे नसताना आपण एवढं मोठं घर बांधाय काढले. आता एक काम करूया, ही घर पाडून टाकूया आणि पैसे आल्यावर परत बांधू. अहो पण घर पाड्या बी कामगारांनी पैसे लागणारच की. वैभव भाऊजी, तुम्हाला पैशाची गरज होती ना, ही धरा पैसे. माझ्या भाऊकीतली तुम्ही देवासारखी माणसं भेटला सा. आता ह्या पैशात माझं घर पूर्ण होणार. अहो पूर्ण करायसाठी नाही, पाडायसाठी दिल्यात. अहो तुम्हाला पाड्यासाठी पण लागणार होते ना का पैसे? बघा गावचे का कामगार, नाहीतर आम्ही आहेच पाडायला सगळी. Download ShareChat.